आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। सगळं ठीक आहे, छोटंसं का असे ना, भाडे करू म्हणून का असे ना, पण कधी एकदा आपल्या हक्काच्या घरात जातोय असं झालंय। नाही म्हणजे आदित्यने सोय केलीच होती ना पुण्याला, सुंदरीने धुडकावून लावली। जाऊ दे, नको तो विषय। काय झालं, झाली का झोप, झाली का? छान सुंदर झोप झाली। हो झाली, पण थोडंसं अवघडल्यासारखं झालं। ओ का, कशाला संकोच बाळगायचा, आपलंच घर आहे की नाही। कसे झाले पोहे? मग खाल्ले मी, कमाल झाले। सांग आजीला, सांग खायला। हा ओ, खाण्यात आणि गाण्यात कधी लाजू नये, आपलं नुकसान होतं। अहो अहो, काम करायला माणसं आहेत आपल्याकडे। आणि शीतलने कसं काय तुम्हाला करू दिलं? शीतल, अहो नाही नाही, मीच म्हटलं तिला मी करते सगळ्यांसाठी चहा, आणि तसंही बिचारी दिवसभर सगळ्यांसाठी राबतेच की हो। काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम काय नाही, पण आम्ही काय म्हणत होतो, आजपासूनच आम्ही कामाला सुरुवात करू का, मसाले बनवायचं? ओ कशाला, करा की जरा आराम, केलीत ना जन्मभर काम। नाही हो, येऊन असं दिवसभर पडून राहणं बरोबर नाही वाटत हो माई। नको, काही गरज नाहीये। नाही हो माई, करू दे जरा काम। काय जरा कामं केली ना, शरीराला हालचाल मिळेल, आणि शरीराला हालचाल मिळाली ना तर शरीर व्यवस्थित राहतं, बरोबर की नाही? नको नको, काही नको, आराम म्हणजे आराम। नाही तुम्ही काही म्हणा, पण आम्ही असं आयतं बसून नाही खाणार। ठीक आहे, बघू आपण, आधी नाश्ता तर करा। हा बसा बसा, घ्या तुम्ही पण बसा। पुरे पुरे सुंदरी नाही दिसत आहे। अगं बाई, मला पण दिसलीच नाही होती। फोनवर बोलत जाताना दिसते मला, त्यानंतर नाही बघितलं। सकाळी सकाळी कुठे गेली सुंदरी, हे कुणाला न सांगता? थांबा, मी बघून आलो। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। सरू ये, बस नाश्ता करून घे। नाही नाही, मला निघायचं, ऑफिसला जायचं, जरा महत्वाचं काम। ऑफिसला? अगं बाई, म्हणजे तुला परत कलेक्टर म्हणून बोलवलं की काय? मी काय म्हणतेय, अरुला जरा नवीन खेळणी आणि कपडे घेऊया ना, आणि हो त्याच्याबरोबर जरा कधीतरी पार्कात पण जात जा। आता मला त्याच्या मागे ते खेळणं आणि पळणं जमत नाही। आई, मला नक्कीच काहीतरी दुसरं बोलायचं हो ना। आई बोला, नाही वैतागणार मी, बोला। परवा तुम्ही सुंदरीकडे जाऊन आलात, तिथे काय घडलं ते नाही सांगितलं। म्हणजे मला माहित होतं, म्हणूनच मी विचारत नव्हते तुम्हाला हे सगळं। आई हे बघा, या विषयाला येऊन जास्त काही होपफुल नाही आहेत। मी मुद्दामूनच हा विषय टाळत होतो, पण तुमचं बरोबर आहे, तुम्हाला काही गोष्टी सांगायलाच हव्या। आम्ही भेटलो होतो, मी सुंदरीच्या घरी गेलो होतो, कारण तिला घर सोडायला लागत होतं, म्हणून मी तिला हेच सांगायला गेलो होतो की तुम्ही आमच्या घरी राहायला या। आणि दुसऱ्यांदा भेटलो ते मी ड्युटीवरती असताना, म्हणजे माईकडे, ते माई मसाल्याच्या वर्कशॉपवरती। माईंच्या? पण सुंदरी तिथे काय करत होती? आई,
सुंदरी आपला सरकारी बंगला सोडून पूर्ण फॅमिलीला घेऊन माईकडे राहायला गेली आहे. काय आहोत धनंजय, पण मी मंगलताईंना सांगितलं होतं तुमची कुठेही सोय होत नसेल तर तुम्ही आमच्याकडे राहायला येऊ शकता. आपल्यापेक्षा त्यांना त्या माई जवळच्या वाटल्या. आई मीही त्यांना तेच सांगितलं. मी तेच विचारायला तिच्या बंगल्यावर गेलो, पण तिने मला तिथून स्पष्ट निघून जायला सांगितलं. कोणासाठी? तर त्या आदित्यसाठी. तिने मला पुन्हा एकदा दूर केलं आणि तिचं म्हणणं असं आहे की तिने आता ते आदित्यचं नातं एक्सेप्ट केलंय आणि मीही ते एक्सेप्ट करावं की आमच्या नात्याचं काहीही होऊ शकत नाही. मूव्ह ऑन व्हायला सांगितलंय मला. एवढं सोपं असतं का हो मूव्ह ऑन होणं? मला माहितीये सुंदरीचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. तिने माझ्यासाठी, माझा जीव वाचवण्यासाठी तिने खूप मोठा सॅक्रिफाईस केलाय आणि मला माहितीये हे सगळं फक्त सावीसाठी करते. कारण आदित्य सावीचा खरा बाप आहे आणि सुंदरी त्याची खरी आई नाहीये. तो आदित्य सावीला ढाल बनवून सुंदरीला ब्लॅकमेल करतोय आणि तेही तिला कळतंय. हा याहो सिच्युएशन इतकी कॉम्प्लिकेटेड आहे की मी अगदी हेल्पलेस फील करतोय. तुम्ही प्लीज धनंजयना समजवा. त्यांना हे सांगा की इथून पुढे आमचे मार्ग वेगळे. धनंजय अहो सावरा स्वतःला. हे बघा जी काही परिस्थिती आता आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोघांना एकत्र येणं खरंच अशक्य आहे. आय थिंक यू रिअली शुड मूव्ह ऑन. आणि तुम्ही मूव्ह ऑन झालात तर सुंदरीला सुद्धा ते सोपं होईल. हे तुम्हाला खरंच वाटतंय की मी जर मूव्ह ऑन झालो तर सुंदरी मूव्ह ऑन होईल? हा सुंदरीचं बघा, आपण हा विषय जरा इथेच थांबवूया. नको बस. आई तुम्हाला आणखीन काही बोलायचं वाटतं? हो म्हणजे धनंजय मला असं वाटतंय ती जी मुलगी आहे ना सायली, तिला काही दिवस आपण आपल्या घरात पीजी म्हणून ठेवूया का? नाही बघा धनंजय, मी माझ्यासाठी आणि आरोहसाठीच म्हणते. अहो तुम्ही 2-2 दिवस कामानिमित्त घराबाहेर जाता, कुठे जाता तुमचा काही पत्ता नसतो. मी आणि आरोह अगदी एकटे असतो इथे. मी माझ्या खोलीत आणि तो त्याच्या. आणि आरोहचं वाढतं वय आहे तेव्हा त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणीतरी हवं आपल्याला.